Good morning, student. Standard 8 subject mathematics. Topic number 6, that is factorization of algebraic expression. In factorization of algebraic expression, in previous video we have to see factors of a quadratic काय सांगितलं होतं त्या ठिकाणी ट्रायनोमॅल. फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनोमॅल्स आपण काय घेतलं होतं? इन फर्स्ट ब्रॅकेट आपण काय घेतलं होतं? x + a. अनदर ब्रॅकेट मध्ये काय घेतलं होतं त्या ठिकाणी x + b, which is equal to काय होतं त्या ठिकाणी x² प्लस काय मिळालं होतं a प्लस b इंटू काय आलं होतं x प्लस काय आलं होतं त्या ठिकाणी a. म्हणजे ही जी क्वांटिटी असेल तर त्याचे फॅक्टर्स काय आले होते आपल्याला x प्लस n इन फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आणि अनदर ब्रॅकेटमध्ये x प्लस b मीन्स 2x² मायनस 9x प्लस काय घेतलं होतं त्या ठिकाणी 9. फॅक्टरायझेशन वी हॅव टू दिस एक्झाम्पल. आता इन दिस एक्झाम्पल वी हॅव टू फॅक्टराइज द टर्म. हियर वी हॅव टू टेक दॅट इज काय घेतलं होतं फर्स्ट टर्म आपण घेतली होती. फर्स्ट टर्म आपण घेतली होती इट इज अ 2x². दिस इज अ मायनस 9x, इट इज अ मिडल टर्म घेतली होती आणि 9 इट इज काय घेतली होती त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म घेतली होती. आणि मग आपण काय केलं होतं वी हॅव टू टेकन द कोएफिशियंट ऑफ द काय घेतलं होतं फर्स्ट टर्म आणि दिस काय घेतलं होतं त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म. या दोघांचा काय घेतलं होतं त्या ठिकाणी प्रॉडक्ट घेतला होता. मीन्स हियर वी हॅव टेकन 9 इंटू काय घेतला त्या ठिकाणी 2. इट इज वी हॅव टू टेकन द काय घेतलं त्या ठिकाणी प्रॉडक्ट. दिस प्रॉडक्ट विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 9 2 जा दॅट इज काय आलं त्या ठिकाणी 18. आणि मग आपण काय केलं वी हॅव टू फॅक्टराइज दिस टर्म इन दिस वे. म्हणजे 18 चे फॅक्टर्स आपण असे पाडले की त्याची सम किती आली पाहिजे, मिडल जी टर्म आहे त्या मिडल टर्मच्या कोएफिशियंट इतकी आली पाहिजे. प्रॉडक्टचे दोन फॅक्टर्स असे फाइंड आउट करायचे होते की त्यांची सम जी आहे ती किती आली पाहिजे, मिडल टर्म दॅट इज विच इज इक्वल टू काय आली पाहिजे त्या ठिकाणी -9. मीन्स आपण काय केलं हियर वी हॅव टू टेकन टू फॅक्टर्स whose सम किती येणार आहे त्या ठिकाणी -9 आणि whose प्रॉडक्ट किती येणार आहे त्या ठिकाणी +18 येणार आहे. आणि therefore these two factors are -6 and काय येणार आहे त्या ठिकाणी -3. -6 इंटू -3 काय आलं त्या ठिकाणी +18 आलं आणि त्यांची सम जर केली -6 -3 which is equal to काय आलं त्या ठिकाणी -9. इन दिस वे वी हॅव टू सॉल्व काय केलं होतं त्या ठिकाणी सम एक्झाम्पल. टुडे वी हॅव टू सी प्रॅक्टिस सेट काय घ्यायचं त्या ठिकाणी 6.1. फर्स्ट एक्झाम्पल हियर वी हॅव टेकन x² + 9x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 18. आता फर्स्ट वी हॅव टू रिटर्न दिस एक्झाम्पल x² + 9x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 18 विच इज इक्वल टू. आता इक्वेशन घेत असताना कॉन्स्टंट टर्म आहे 18 आणि फर्स्ट टर्म जे आहे म्हणजे x² आहे त्याचा कोएफिशियंट किती आहे त्या ठिकाणी 1. या दोघांचा आम्ही काय घेणार त्या ठिकाणी प्रॉडक्ट घेणार. मीन्स आम्ही काय करणार हियर वी हॅव टेकन इन दिस वे 1 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 18 घेतलं विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 18 मिळालं. म्हणजे प्रॉडक्ट किती मिळाला 18. आता याचे फॅक्टर्स वी हॅव टू टेकन इन दिस वे दॅट सम ऑफ दीज टू फॅक्टर्स म्हणजे जे दोन फॅक्टर्स आहेत त्यांची सम किती आली पाहिजे, मिडल टर्म घेतली मीन्स मिडल टर्मचा कोएफिशियंट किती आहे त्या ठिकाणी +9 आहे म्हणजे सम किती आली पाहिजे त्या ठिकाणी +9 आली पाहिजे. अशा पद्धतीनं वी हॅव टू फाइंड आउट द फॅक्टर्स ऑफ काय करणार आहे त्या ठिकाणी 18. परवा आपण घेतलं होतं 18 चे फॅक्टर्स म्हणणार लगेच 6 3 जा 18 घेणार बरोबर आहे. किंवा काय घेणार 18 चे फॅक्टर 9 2 जा काय घेणार त्या ठिकाणी 18 घेणार किंवा काय घेणार दिस इज इक्वल टू 18 1 जा काय घेणार त्या ठिकाणी 18. मग आपल्याला काय करायची सम किती आली पाहिजे 9 आली पाहिजे. त्यातले दोन फॅक्टर असे घ्यायचे की त्यांची सम 9 येते का बघायची. मग आपण फर्स्टच घेतला हा 6 + 3 घेतला तर यांची सम किती येणार आहे त्या ठिकाणी 9 येणार. मग आपण इथे काय घेतला हा +6 घेतला आणि हा प्लस काय घेतला त्या ठिकाणी 3 घेतला. मग आता बघायचं 6 3 जा तर किती आलं 18 आलं प्लस साइन घेतलं म्हणजे प्लस आलं प्लस प्लस घेतला मग प्लस आलं आणि यांची सम घेतली हा 6 + 3 घेतला तर 6 + 3 किती आलं त्या ठिकाणी वी हॅव टू गेट द व्हॅल्यू 9 मिळालं. म्हणजे 18 चे फॅक्टर्स काय मिळाले, एक फॅक्टर 6 मिळाला अनदर फॅक्टर काय मिळालं त्या ठिकाणी 3 मिळालं. म्हणून आपण इक्वेशन आपण इथे लिहिलं इज इक्वल टू x² प्लस ह्या 9x चे फॅक्टर 6x प्लस काय घेतलं 3x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 18x. म्हणजे हे फॅक्टर 6x प्लस 3x हे मिडल टर्मचे काय मिळाले आम्हाला त्या ठिकाणी फॅक्टर्स मिळाले. 6x प्लस काय मिळालं 3x घेतलं तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळणार त्या ठिकाणी 9x मिळेल इज इक्वल टू. मग आम्ही परत काय सांगितलं होतं वी हॅव टू टेकन म्हणजे काय घेतलं होतं त्या ठिकाणी फर्स्ट टू टर्मचा एक ग्रुप करायचा आणि सेकंड टू टर्मचा एक ग्रुप करायचा. फर्स्ट टू टर्मचा ग्रुप केला तर x² प्लस काय झालं त्या ठिकाणी 6x त्याच्यामधला कॉमन फॅक्टर घ्यायचा. आता कॉमन काय दिसतंय 3x दिसतंय x² मधला एक x बाहेर आला तर हियर काय आलं त्या ठिकाणी x
मधलं साईन काय आहे प्लस आणि काय राहिलं त्या ठिकाणी 6 रिमेनिंग. प्लस आता इथलं साईन आले ते प्लस घ्यायचं, ह्याच्यानुसार आतली पद्धत येणार आहे, चेंज होणार आहे. प्लस आता 3x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 18. x तर कॉमन येत नाही कारण इथं x इथं x नाहीये. मग 18 चे फॅक्टर्स काढायचे. 18 चे फॅक्टर्स आपल्याला जे मिळाले तर काय मिळालं 3 6 जा 18 मिळालं. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हा 3 आहे आणि ह्याच्यामध्ये पण काय आहे 3 आहे. म्हणजे दोघांच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोण निघाला 3 निघाला. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न हियर काय लिहिलं 3 इन ब्रॅकेट काय राहिलं x प्लस आलं 3 6 जा किती आलं त्या ठिकाणी 18. मीन्स हियर काय मिळालं वी हॅव टू टेक टू ब्रॅकेट्स मिळाले. फर्स्ट ब्रॅकेट काय मिळालं x प्लस 6 अनदर ब्रॅकेट काय मिळालं x प्लस 6. फॉर दिस टू ब्रॅकेट वी हॅव टू रिटर्न हियर x प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 6 आणि रिमेनिंग टर्म जे आहे म्हणजे दिस टर्म कोण आहे x आणि प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 3 वी हॅव टू टेक इन द काय घेतलं अनदर ब्रॅकेट. देअरफॉर वी हॅव टू गेट द फॅक्टर्स ऑफ x स्क्वेअर प्लस 9x प्लस 18 चे फॅक्टर्स काय मिळाले. इन फर्स्ट ब्रॅकेट x प्लस 6 मिळालं आणि इन अनदर ब्रॅकेट काय मिळालं त्या ठिकाणी x प्लस 3 म्हणजे x प्लस 6 and x plus 3 are the factors of the काय मिळाले त्या ठिकाणी x square plus 9x plus काय मिळाले त्या ठिकाणी 18 चे फॅक्टर्स मिळालेले आहेत. In this way we have to solve this example here. We have to take another example, that is example number आपण -23m plus काय घेतले त्या ठिकाणी 120. मग काय करणार this is a constant term 120 आणि this is a काय घेतलं त्या ठिकाणी फर्स्ट टर्म. Here we have to first write an example m square minus 23m plus काय घेतलं त्या ठिकाणी 120. आता आपण काय करणार हा 120 याचा कोएफिशिएंट कोण आहे 1 त्याचे आपण इथे घेऊ 121 चा काय मिळालं त्या ठिकाणी 120. म्हणजे आम्हाला आता काय घ्यायचे प्रॉडक्ट ऑफ 120 यांचा प्रॉडक्ट 120 चा कसा घ्यायचा आहे जी सम जी आहे ती पुन्हा इथे आली पाहिजे. दिस मिडल टर्म किती आहे -23 आहे. म्हणजे दोन फॅक्टर्स असे घ्यायचे की त्यांची सम किती आली पाहिजे -23 करते. या पद्धतीने आपण घ्यायचं. आता परत 120 चे फॅक्टर्स घ्यायचे. 120 चे फॅक्टर्स तुम्ही काय म्हणणार 12 10 चा घेणार बरोबर आहे. त्यानंतर परत 43 चा घेणार किंवा 34 चा घेणार. बघा कळते की आपण काय केलं फॅक्टर्स या ठिकाणी काढायला चालू केले. काय मिळणार 120 चे 15 8 चा घेणार 120 चे 62 चा घेणार 120 चे 120 वजा 120 पण आपल्याला त्या ठिकाणी घेऊ शकतो. बघा असे फॅक्टर्स मिळतात. नाही असं कळालं तर तुम्ही काय करू शकता या पद्धतीने फॅक्टर्स काढा. नसेल तर जे 120 चे फॅक्टर्स आपण असे काढू शकतो. 2 6 चा आपण घेतलं 12 हा 0 आला. 2 3 चा घेतलं 2 30 किती आला 0 आला. 2 15 आपण घेतलं म्हणजे काय घेतलं हा 3 5 चा घेतलं 5 1 झाले म्हणजे 5 3 चा किती आलं त्या ठिकाणी 15 आलं. 15 2 चा किती आलं 30 आलं. 32 चा किती आलं 60 आलं आणि 62 चा किती आलं त्या ठिकाणी 120 आलं. मग ह्याच्या पद्धतीने आपण काढू शकतो. मग तुम्ही काय करणार त्या ठिकाणी आता तुम्हाला बघायचं आहे की कुठले येतात फॅक्टर की ज्यांची सम किती आली पाहिजे -23. मीन्स मी हे घेते 15 3 चा किती आलं 5 3 चा किती आलं त्या ठिकाणी 50. 4 4 2 चा किती आलं त्या ठिकाणी 8 आलं. मीन्स काय आलं आपण 15 8 चा घेतलं यांची सम केली 15 आणि प्लस 18 ची तर किती मिळते त्या ठिकाणी 23. नसेल तर इथं आपल्याला दिसतं 15 8 चा आपण काय म्हटलं 120 आणि सम किती आली त्यांची 23. मात्र आम्हाला काय पाहिजे आता सम -23 पाहिजे. दोन्ही प्लस प्लस साइन घेतले तर आपल्याला प्रॉडक्ट किती मिळते 120. मात्र सम घेतली तर ही किती येते सम त्या ठिकाणी 15 प्लस 8 घेतलं तर विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी +23 मिळते. आम्हाला किती पाहिजे -23 पाहिजे. म्हणून आम्ही काय करणार इथं आम्ही हा -15 घेणार आणि हिअर वी हॅव टू टेकन काय घेणार त्या ठिकाणी -8 म्हणजे -15 प्लस -8 केला तर आपल्याला मिळते -15 प्लस -8 आलं आणि मग वी हॅव टू गेट द व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी -23 आणि हा -15 इंटू काय केला त्या ठिकाणी -8 केला तर 15 8 चा किती येते त्या ठिकाणी 120 मायनस इंटू मायनस वी हॅव टू गेट काय येते त्या ठिकाणी +120. म्हणजे आम्हाला फॅक्टर्स काय मिळाले
एक मायनस 15 एक क्या मिळालं मायनस 8. देअरफॉर वी हॅव टू रिटन हियर m स्क्वेअर मायनस 15m मायनस 8m प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 120. म्हणजे हे दोन फॅक्टर्स आम्हाला इथे मिळालेले आहेत. m स्क्वेअर मायनस 15m मायनस 8m प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 120 इज इक्वल टू. आता परत ग्रुपिंग करूया. ह्या दोघांचा एक ग्रुप केला आणि हा दोघांचा एक ग्रुप केला, बरोबर. आता यांच्यामध्ये कॉमन जे दिसते, कॉमन कोण दिसते, m दिसते. हा m मायनस काय आला त्या ठिकाणी 15. मधलं साइन जे आहे ते हे साइन घ्यायचं. आता 8m आणि हा काय घेतला त्या ठिकाणी 120. आता दोघांच्या मध्ये कोण कॉमन येते त्या ठिकाणी काढायचं. आता जर आपण घेतलं तर 8 कॉमन या ठिकाणी निघू शकते. तुम्हाला कसं काय, हा 120 जर घेतला, बरोबर, हा 120 जर घेतला तर याच्यामध्ये आपण याची पोट कशी केली त्या ठिकाणी 120 15 8चा म्हणजे आपल्याला काय मिळालं होतं 120. आणि आपण काय केलं, हा मायनस घेतला. दोघांच्या मधला कॉमन काय घेतला त्या ठिकाणी मायनस 8 घेतला. इन ब्रॅकेट m हा मायनस इथं प्लस आहे. मग खरं त्याला आतमध्ये साइन ठेवते तर बदलते तर काय ते मायनस येते. आणि तर रिमेनिंग टर्म काय झाली त्या ठिकाणी 15 राहील. म्हणजे आम्हाला काय मिळालं m इन ब्रॅकेट m मायनस 15 मायनस 8 इन ब्रॅकेट काय मिळालं m मायनस 15. फॉर दिस टू सेम ब्रॅकेट वी हॅव टू टेकन हियर m मायनस 15 आणि अनदर ब्रॅकेट m मायनस काय घेतलं त्या ठिकाणी 8 घेतलं. म्हणजे वी हॅव टू गेट द फॅक्टर्स ऑफ m स्क्वेअर मायनस 23m प्लस 120 which is equal to m minus 15 in first bracket and m minus 18 काय घेतलं सेकंड ब्रॅकेट. नेक्स्ट एक्झाम्पल here we have taken 2x square plus x minus 45. First we have to return this example that is 2x वर्ग plus x minus काय घेतलं त्या ठिकाणी 45. We have to return this equation. Then we have to काय करणार त्या ठिकाणी coefficient of first number and this काय घ्यायचं त्या ठिकाणी constant घ्यायचं. Coefficient of first number that is 2 and constant term that is minus 45. यांचा काय घ्यायचं प्रोडक्ट घ्यायचं. प्रोडक्ट किती येणार आता 45 टू चा किती आलं त्या ठिकाणी 90 प्लस मायनस त्या ठिकाणी मायनस 90. आता मायनस 90 चे दोन फॅक्टर्स वी हॅव टू टेकन इन दिस वे दॅट सम ऑफ दिस काय येणार त्या ठिकाणी टू फॅक्टर्स इज काय येणार इथे कोएफिशिएंट कोण म्हणजे काय असतो 1 असतो. म्हणजे सम किती आले पाहिजे त्या ठिकाणी प्लस 1 आले पाहिजे. काय सांगितलं पण हा 2 चा आणि हा मायनस 45 चा गुणाकार केला तुम्हाला मायनस 19 आला. त्याची पुढ अशी करायची की सम किती आली पाहिजे त्या दोघांची प्लस 1 इतकी आली पाहिजे. असे दोन फॅक्टर शोधायचे. मग आपण घेतले तर 10 9 चा घेतला म्हणजे 10 9 चा किती येते त्या ठिकाणी 90 येते. आता आपण बघितलं हा 90 म्हणजे 45 2 चा हा सुद्धा काय येतो त्या ठिकाणी 90 आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो. आता दोन फॅक्टर्स असे घ्यायचे की आपल्याला काय आलं पाहिजे त्यांची सम ही किती आली पाहिजे त्या ठिकाणी प्लस 1 इतकी आली पाहिजे. आता मग पुढे अजून काय करू शकतो 90 म्हणजे 33 चा घेतलं तर 33 चा सुद्धा किती येते त्या ठिकाणी 90 येते. परत काय करू शकतो आपण अजून 90 1 9 बरोबर. या पद्धतीने आपण 90 चे त्या ठिकाणी काय केलेले फॅक्टर्स घेतलेले आहेत. अशा पद्धतीने जमत नसेल तर आपण मगाशी सांगितलं होतं त्या पद्धतीने केला तरी चालतं. फॅक्टर्स ऑफ काय घेऊया त्या ठिकाणी 90. 2 4 चा काय झालं 8 झालं. 2 5 चा किती झालं त्या ठिकाणी 10 झालं. आता 45 चं घेतलं 5 9 चा आपण घेतला 5 9 चा किती आलं त्या ठिकाणी 45. 3 3 चा काय आलं 9 आलं आणि 3 1 चा काय आलं त्या ठिकाणी 3 3 चा काय आलं 9 आलं. 9 5 चा काय आलं त्या ठिकाणी 45 आणि 45 2 चा आपल्याला काय मिळालं त्या ठिकाणी 90. आता दोन फॅक्टर्स असे घ्यायचे की त्यांची सम किती आली पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला प्लस 1 आली पाहिजे. अशा पद्धतीने त्यांचे फॅक्टर्स आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे काय घेतलं 5 2 चा काय घेतलं त्या ठिकाणी 10 आणि 3 3 चा काय घेतलं त्या ठिकाणी 9 म्हणजे 10 9 चा आपण 10 9 चा किती आलं त्या ठिकाणी 90 आलं. आता आपल्याला काय सांगितलं की त्यांचा जर आहे म्हणजे आम्ही फॅक्टर्स काय मिळाले आपल्याला 90 फॅक्टर मिळाले 10 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी 9. आता 10 इंटू 9 जर मिळालं असेल तर आम्हाला पाहिजे काय त्या ठिकाणी तर प्रॉडक्ट कसं पाहिजे त्या ठिकाणी -9 पाहिजे. आता -19 असेल तर तुम्ही एकाला कोणाला तर दिला समजा मी -10 ला जर काय केलं -10 ला आपण -9 दिलं तर काय झालं -10 इंटू
प्रॉडक्ट किती मिळालं त्या ठिकाणी -90 मिळालं. आता ह्या दोघांची सम केली म्हणजे -10 प्लस काय केलं त्या ठिकाणी 9 केलं. तर आपण काय करतो, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वेगळा करतो. म्हणजे 10 मधनं 9 केलं तर रिमेनिंग किती राहतं, 1 राहतं आणि साइन हे देतो. म्हणजे मायनस काय झालं त्या ठिकाणी 1 होतं. मात्र आम्हाला काय पाहिजे या ठिकाणी +1 पाहिजे. म्हणजे +1 हवं असेल तर आम्ही काय करणार या ठिकाणी हा 10 घेतला आणि 9 ला काय दिलं त्या ठिकाणी मायनस साइन. जर आपण मायनस साइन 9 ला दिलं तर काय होतं, 10 आणि 9 ला काय येतं त्या ठिकाणी -90 येते आणि याची सम केली 10 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी -9 which is equal to 10 प्लस मायनस काय आलं मायनस आलं. 10 - 9 किती आलं त्या ठिकाणी 1. म्हणजे आम्हाला सम किती पाहिजे +1. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जो बिगर नंबर आहे त्या बिगर नंबरला हे साइन आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण काय करायचे त्याची फोड करायची. म्हणजे प्लस असेल तर प्लस साइन बिगर नंबरला द्यायचं किंवा त्या ठिकाणचं मायनस साइन असेल तर मायनस साइन द्यायचं. मग आम्ही त्या ठिकाणी काय करायचं, हा प्लस साइन +1 ते आपल्याला घ्यायचं. मीन्स आम्हाला फॅक्टर्स काय मिळाले 10 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी -9. म्हणजे 10 इंटू -9 केला तर -9 केला आणि दोघांची सम केला तर किती आली 1 आली. म्हणजे वी हॅव टू गेट द 2 फॅक्टर्स मिळाले. 2x² मिळाला प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 10x मायनस काय घेतला 9x मायनस काय घेतलं त्या ठिकाणी 45. म्हणजे 2x² प्लस 10x मायनस 9x मायनस 45. यांची ग्रुप करूया आपण या ठिकाणी. आता ग्रुप केली तर आता दोघांच्यामध्ये कॉमन काय दिसतोय, हा 10 चे फॅक्टर काय निघतात त्या ठिकाणी 2 5 10 निघते बरोबर आहे. आणि ह्याची काय मिळाले त्या ठिकाणी 2 which is equal to 2 1 2. म्हणजे आपला हा 2 एक कॉमन निघाला, हा x² मधला हा x कॉमन निघाला, हा x टर्म आली ही मधला साइन काय त्या ठिकाणी प्लस. आता हा 2 आला बाहेर कॉमन टर्म म्हणजे रिमेनिंग टर्म कोण आहे त्या ठिकाणी 5. म्हणजे काय मिळालं 2x इन ब्रॅकेट x प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 5. आता हे साइन आहे हे आम्ही असंच घ्यायचं. हे काय घेतलं त्या ठिकाणी -9 घेतलं, हा x आला, ह्या 45 ची फोड केली तर 9 5 आपण म्हणतो इथे आलं त्या ठिकाणी 45 आणि म्हणून त्याच्यामधला कॉमन टर्म कोण आले 9 आले. म्हणजे रिमेनिंग टर्म कोण आलं त्या ठिकाणी -. आता बघा इथं मी जर मायनस साइन दिलं तर मायनस इंटू मायनस काय येते प्लस येते. मग इथं साइन कोणतं पाहिजे या ठिकाणी प्लस पाहिजे. म्हणजे मायनस आणि प्लस इथं काय येणार आहे साइन माझं त्या ठिकाणी मायनस आहे कळतंय. म्हणजे इथं मी मायनस केलं तर -9 इंटू -5 केलं तर +45 येत आहे. मात्र आम्हाला काय पाहिजे -45 पाहिजे. therefore we have to take as काय केलं -9 ॲज अ कॉमन टर्म इन ब्रॅकेट x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 5 घेतलेलं आहे. which is equal to आता पुढे घेऊया नेक्स्ट which is equal to 2x आणि -9 इन फर्स्ट ब्रॅकेट आणि दिस x plus 5 it is taken in the काय घेतलं त्या ठिकाणी अनदर ब्रॅकेट 2x - 9 इन फर्स्ट ब्रॅकेट x plus 5 इन काय घेतलं त्या ठिकाणी अनदर ब्रॅकेट. म्हणजे आम्हाला 2x² plus 1x minus 45 याचे फॅक्टर्स काय मिळाले 2x - 9 इन फर्स्ट ब्रॅकेट आणि x plus 5 इन काय मिळालं त्या ठिकाणी अनदर ब्रॅकेटमध्ये. आम्हाला हे काय मिळाले त्या ठिकाणी फॅक्टर्स त्याचे मिळालेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव टेकन 20x² minus 26x प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 8 मिळालं. आता आपण काय केलं होतं की कोएफिशियंट फर्स्ट आपण काय केलं वी हॅव टू रिटर्न दिस एक्झाम्पल 20x² minus 26x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 8. मग आपण काय केलं की कॉन्स्टंट टर्म आणि हा नंबर यांचे फॅक्टर्स घेतले बरोबर आहे. आणि फॅक्टर्स पाडायचे आपण आणि मग त्यांचं आपण काय करायचं मिडल टर्म इतकी त्यांची सम त्या प्रॉडक्ट जे आहे त्यांची सम मिडल टर्म इतकी आहे त्याची. त्यात अजून एक आपण या ठिकाणी काय करू शकतो हा -20 आहे हा -26 आहे हा काय आहे त्या ठिकाणी 8 आहे. म्हणजे याच्यामध्ये आम्हाला कॉमन काय निघू शकतं 2 ही टर्म कॉमन निघू शकते. 2 टर्म कॉमन निघाली तर इथे काय रिमेनिंग राहते बघा 2 1 2 2 0 आलं म्हणजे 10 आलं. दिस टर्म काय आलं x² मायनस साइन 2 1 2 2 3 x बरोबर 2 3 6 आलं 2 3 6 इंटू काय आलं x प्लस 2 4 काय आलं त्या ठिकाणी x. म्हणजे आम्ही काय केलं ही जी टर्म होती 20x² minus 26x plus 8 ह्याला काय केलं त्या ठिकाणी सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय करत असताना काय केलं 2 ही टर्म सगळ्यांच्यामधनं कॉमन टर्म बाहेर घेतली. म्हणजे 2 घेतलं इन ब्रॅकेटमध्ये काय घेतलं 10x² minus 13x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतलं. आता परत काय घ्यायचं नेहमीच ठरल्याप्रमाणे हा 10 घेतला म्हणजे फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट आणि ही आमची कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय घेतलं 10 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 4 which is equal to काय आलं त्या ठिकाणी
40 आहे. याचे फॅक्टर्स आपण अशा पद्धतीने घ्यायचे आहेत की त्यांची सम जी आहे ती सम किती आली पाहिजे, मिडल टर्म इतकी. मिडल टर्म किती आहे त्या ठिकाणी -30 आहे. म्हणजे आम्हाला सम किती घ्यायची त्या ठिकाणी -30. असे दोन फॅक्टर्स कोणाचे फाइंड आउट करायचे, एक 40 चे फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे आता आपण इथे घेतलं 40 चे फॅक्टर्स 10 × 4 घेतला, बरोबर आहे. त्यानंतर 40 चे फॅक्टर 8 5 म्हणजे आता पण आपण काय घेतलं 40 घेतलं, किंवा 40 = 40 वनचं काय घेतलं त्या ठिकाणी 40 घेतलं. मग आपल्याला काय दिसते, मला सांगितलं होतं की फॅक्टर्स जे आहे त्यांची सम करून बघायची की किती आता यायला पाहिजे, 13 यायला पाहिजे. मग इथं आपण जर घेतलं हे 10 + 4 किती येते, 14 येते. आणि हा 8 + 5 जो आहे ते किती येते त्या ठिकाणी 13 येते. तर ते खालचं घेतला तर 40 + 1 41 येते. म्हणजे हे दोन पर्याय आपल्याला घ्यायचं नाही. आता परत काय घेतलं की सम किती आली पाहिजे त्यांची, -13 आली पाहिजे. सम किती पाहिजे, -13. सम -13 यायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे की दोन्हीचे साइन म्हणजे दोन्ही जे नंबर्स आहेत, हा 8 आणि हा 5, यांना साइन कोणतं दिलं पाहिजे, मायनस साइन. म्हणजे -8 × काय केलं त्या ठिकाणी -5 घेतलं. -8 + -5 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी -13 आलं. प्रॉडक्ट जर घेतला 8 5 काय आलं त्या ठिकाणी 14 आला. मायनस इंटू मायनस प्लस आलं आणि मायनस प्लस मायनस याची सम किती आली त्या ठिकाणी -13. म्हणजे आम्हाला काय मिळाले फॅक्टर्स, एक फॅक्टर -8 मिळाला आणि अनदर फॅक्टर काय मिळाला त्या ठिकाणी -5 मिळालेला आहे. देन वे ऑफ रिटन इन दिस वे 2 इन ब्रॅकेट घेतलं 10x² -8x -5x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 4. हा ब्रॅकेट काय केलं त्या ठिकाणी कंप्लीट. म्हणजे इथं आम्ही -13x ची 4 या पद्धतीने केलेली आहे. आता आपण ग्रुपिंग करूया. हा पहिला ग्रुप केला, हा सेकंड ब्रॅकेट, बरोबर, विच इज इक्वल टू घेतला इन ब्रॅकेटमध्ये 10x² -8x. 10 ची 4 केला तर काय होणार आहे, 2 5 येते. 8 ची 4 केला तर काय येते त्या ठिकाणी 2 × 4 येते. म्हणजे कॉमन दोघांच्यात कोण दिसतोय, 2 दिसतोय. म्हणजे आम्ही इथे काय केलं 2 कॉमन घेतला, हा x एक कॉमन घेतला इन ब्रॅकेटमध्ये. रिमेनिंग टर्म काय झाली 5x मायनस घेतला, हा शिल्लक राहिली टर्म होती 4 आणि हा ब्रॅकेट काय केलं कंप्लीट. देन काय झालं मायनस. आता यांच्यामध्ये कोणच कॉमन नाही, हा इकडे 5x आहे तिकडे +4 आहे. 5 आणि 4 कोणाच्यातच कॉमन आहे म्हणजे आहे असं. म्हणजे मात्र कॉमन कोण असणार आहे, 1 असणार. कारण 5चं फॅक्टर काय केले 5 × 1 = 5 आणि 4चं फॅक्टर काय केले 4 × 1 = 4. म्हणजे कॉमन फॅक्टर कोण आलं त्या ठिकाणी 1 आला. मग आपण इथं 1 घेतला इन ब्रॅकेटमध्ये, हा 5x ॲज इट इज घेतला. आता इथं काय मायनस साईन आहे, म्हणजे इथं साईन येणार, सॉरी इथं सुद्धा साईन येणार मायनस येणार. हा 4 आला आणि हा ब्रॅकेट काय केला 5x - 4. म्हणजे आम्हाला टर्म्स काय मिळाली, विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट दिस लाईट ब्रॅकेट्स आहेत म्हणजे एकसारखे ब्रॅकेट आहे म्हणून त्यांच्यासाठी एक ब्रॅकेट 5x - 4 घेतला आणि राहिलेले जे 2 आहेत 2x - 1 हा कंप्लीट केला. अशा पद्धतीने त्याचा मग ब्रॅकेट कंप्लीट केलं. म्हणजे आम्हाला फॅक्टर्स काय मिळाले 20x² -26x प्लस 8 चे फॅक्टर काय मिळाले 2 इन ब्रॅकेटमध्ये काय घेतलं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इन फर्स्ट ब्रॅकेट 5x - 4 आणि अनदर ब्रॅकेट काय मिळालं त्या ठिकाणी 2x - 1. नेक्स्ट एक्झाम्पल m² -25m प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 100 घेतलं. आता फर्स्ट वी आर रिटन इन एक्झाम्पल m² -25m प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 100. आता या ठिकाणी फर्स्ट टर्मचं कोएफिशियंट किती आहे 1, कॉन्स्टंट टर्मचं किती आहे त्या ठिकाणी 100. म्हणजे 1 × काय झालं त्या ठिकाणी 100. प्रॉडक्ट किती आलं त्या ठिकाणी 100 आलं. इथं साइन प्लस आहे, इथं साइन प्लस आहे, प्लस प्लस टू साइन किती आलं प्लस आलं. आता याचे दोन फॅक्टर्स बघायचे की त्यांची सम किती आली पाहिजे, मिडल टर्मच्या कोएफिशियंट इतकी. मिडल टर्मचं कोएफिशियंट किती आहे -25. देअरफॉर इथं किती आली पाहिजे -25. जे 100चे फॅक्टर असे पडायचे ती सम किती आली पाहिजे त्या ठिकाणी -25 आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन करून किती आलं पाहिजे 100 आलं पाहिजे. मग आता इथं 100 घेतलं, इथं 10 × 10 घेतलं, बरोबर आहे. परत 100चं काय घेणार 50 × 2 घेतलं. देन 100चे फॅक्टर्स काय घेतात 25 4 किती येते त्या ठिकाणी 20 आपल्याला त्या ठिकाणी 25
100 त्या ठिकाणी मिळत असते. आता आपल्याला अजून 100चे फॅक्टर काय मिळाले, 52 मिळाला, त्यानंतर 10 10 मिळाला, 25 4 त्या ठिकाणी मिळाला. अजून काय मिळते बघा 100चे 20 इंटू 5 केलं तर किती मिळते 100. आता ह्या पॉसिबिलिटीज आहेत, यातला एक फॅक्टर आपल्याला घ्यायचं म्हणजे आता आपण हा घेऊ ना तर याची सम 20 येते, हे दोन टर्म घेतले याची सम किती येते 52 येते, हे घेतलं तर याची टर्म सम किती येते 29 येते, आणि या दोघांची घेतली सम तर यांची टर्म किती येते त्या सम किती येते 25 येते. म्हणजे हा 25 आला म्हणजे फॅक्टर सम कोण मिळाले, एक फॅक्टर आहे 20 आणि अनदर फॅक्टर काय आहे त्या ठिकाणी 5. आता मल्टिप्लिकेशन आपल्याला किती पाहिजे, प्रॉडक्ट 100 पाहिजे, प्रॉडक्ट 100 कसा पाहिजे प्लस पाहिजे. मग आता इथं प्लस प्लस घेतले तर हा काय मिळाला 100 मिळाला, मात्र बेरीज केला तर 20 + 5 काय येते त्या ठिकाणी +25. आम्हाला काय पाहिजे -25 पाहिजे, आणि देअरफॉर आम्ही काय देणार, हा -25 यायचं असेल तर इथं आम्ही साइन काय लिहिणार, हा मायनस साइन आणि हा काय घेतला -20 + -5 which is equal to -20 + मायनस काय आहे मायनस which is equal to -25. म्हणजे फॅक्टर्स काय मिळाले, एक फॅक्टर -20 आणि एक फॅक्टर -5 which is equal to m² -20m -5m प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 100. आता यांच्यामधले हे जे आहे ग्रुपिंग केलं तर यांच्यामध्ये काय आहे कॉमन m इन फर्स्ट ब्रॅकेट m मायनस काय आला त्या ठिकाणी 20. यांच्यामधलं कॉमन काय येणार 5चे फॅक्टर 5 × 1 आणि 100चे फॅक्टर काय येणार त्या ठिकाणी 20 5 100 येते. म्हणजे कॉमन कोण आहे दोघांच्या 5 -5 घेतला इन ब्रॅकेटमध्ये m मायनस काय घेतलं त्या ठिकाणी 20. परत आपण जर घेतलं तर ह्या दोन सेम फॅक्टर आहेत, सेम ब्रॅकेट आहेत त्यांच्यासाठी m -20 आणि रिमेनिंग टर्म m -5. म्हणजे आम्हाला काय मिळाले फॅक्टर्स कोणाचे m² -25m + 100 आहे, त्याचे फॅक्टर्स काय मिळाले इन फर्स्ट ब्रॅकेट m -20 इन अदर ब्रॅकेट काय मिळालं m -5. हे फॅक्टर्स आम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. इन दिस वे वी हॅव टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 6.1 हा सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिमेनिंगचे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी काय करायचे सोडवायचे आहे.